च्या काळामध्ये वेगवेगळे नॅरेटिव्ह होतात. म्हणजे जसं मी म्हटलं की मुलगी म्हणजे ती रडकी आहे, ती म्हणजे ना अशीच आहे, मुलींना ड्रायव्हिंग येत नाही, हा अत्यंत अगदी कॉमन समज आहे. किंवा त्याच्याबद्दल अनेक प्रकारचे विनोद केले जातात. उत्तम ड्रायव्हर आहेत, म्हणजे आज 15% आपल्याकडच्या पायलट या महिला आहेत. त्यांना जर ते ड्राईव्ह करतात, कारण गाडी रस्त्यावर चालते, विमान आकाशात चालतं, म्हणजे त्याच्यामध्ये तसा तुलनात्मक फरक काही नसतो. जर तिला ते ड्रायव्हिंगचं कौशल्य तिच्याकडे नसेल तर ती इतक्या 300 जणांना घेऊन जाणारं विमान चालवू शकणार नाही. त्यामुळे ते तसं नसतं आणि ह्या अशा बनवलेल्या कल्पना असतात. तशी मुलग्यांच्या बाबतीत पण काही कल्पना बनवलेल्या असतात की मर्द को दर्द नाही होता. ऐकले की नाही सगळ्यांनी? छान वाटतं ऐकायला, अरे मर्द को दर्द नहीं होता तर मैं एकदम पॉवरफुल मॅचोमॅन हो गया असं वाटतं. पण असं नसतं की मुलाला सुद्धा एखाद्या घटनेचं दुःख होतं आणि तो सुद्धा रडू शकतो. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी बोललंही पाहिजे, कधी आवश्यक वाटलं आणि रडू आलं तर ते रडलं पण पाहिजे. आणि म्हणजे आपण लिंगभाव समानतेच्या एका पातळीवरती येऊ. आणि आपल्या भारतीय जे आपलं सगळं संस्कृती आहे, भारतीय दर्शन आहे, आपला हिंदू धर्म आहे, त्या धर्मामध्ये अर्धनारी नटेश्वराची कल्पना तुम्ही ऐकलेलं आहे ना सगळ्यांनी, अर्धनारी नटेश्वर. तर म्हणजे काय हो की पुरुषांनी बाई असणं म्हणजे अर्धनारी नटेश्वर किंवा बाईनी पुरुष असणं म्हणजे अर्धनारी नटेश्वर आहे का? तर बिलकुल तसं नाही. तर अर्धनारी नटेश्वर म्हणजे असं आहे की आपले जे स्त्री विशिष्ट गुण आहेत, म्हणजे कोमलता आहे, प्रेम आहे, आपण दया दाखवतो, आपण क्षमा करतो, ही जे मुलींचे किंवा बायकांचे गुण आहेत आणि पुरुषांचे जे गुण आहेत, त्या पुरुषांच्या गुणांचं एकत्र येणं म्हणजे अर्धनारी नटेश्वरची कल्पना आहे. आणि हे सगळे गुण हे मानवी गुण आहेत, त्याचं प्रमाण कमी जास्त असतं. म्हणजे मुलींमध्ये पण ते गुण असतात, मुलग्यांमध्ये पण असतात. मुलग्यांमध्ये त्याचं प्रमाण कमी असतं आणि मुलग्यांमध्ये त्याचं प्रमाण वाढलेलं दिसलं मुलींच्या विशिष्ट, तर आपण लगेच त्याला स्टॅम्प लावतो की हा बायकी आहे. किंवा एखादी पुरुष विशिष्ट गुण एखाद्या मुलीमध्ये जेव्हा ती धाडसी असते, ती निर्णय घेते, ती पुढे जाऊन नेतृत्व करते, पुढे जाऊन बोलते, असं होतं, तेव्हा तिला आपण ही पुरुषी आहे असं लेबल लावतो. त्यामुळे ही लेबल लावणं आपण थांबलं पाहिजे. हे सगळे गुण सगळ्यांमध्ये विद्यमान आहेत, असतात. हे बायोलॉजिकली सुद्धा प्रूव्ह झालेली गोष्ट आहे. ते प्रमाण त्याचं वेगळं वेगळं असतं.